नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा. पात्र घोषित केलेल्या कायम विना अनुदानित शाळांना 20% अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा. अरुण जेटली यांची माहिती. कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजनांअंतर्गत 2 कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची केंद्र सरकारची योजना. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्या फरार घोषित. आणि नैऋत्य मोसमी पाऊस 18 जून नंतर राज्यात दाखल होण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी सध्या पेरण्या करू नयेत. भारतीय हवामान कृषी विभागाचा सल्ला. आणि आता सविस्तर वृत्त. महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्थगिती दिली. दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर महाबीजनं बियाणांच्या दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. खरीप हंगामातल्या पेरण्या तोंडावर असताना ही दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीनं दरवाढीच्या स्थगितीचे आदेश दिले. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दरानं महाबीजचं बियाणं उपलब्ध होणार आहे. पात्र घोषित केलेल्या राज्यातल्या कायम विना अनुदानित शाळांना 20% अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज तत्वतः मान्यता दिली. हे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. या धोरणात्मक निर्णयाचा लाभ राज्यातल्या 1628 पात्र शाळांमधल्या 19,247 शिक्षकांना होणार आहे. यामध्ये 2,452 तुकड्यांचा समावेश आहे. या अनुदानामुळे सरकारवर 163 कोटी 21 लाख रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित अपंगांच्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतन आणि उपदान योजना लागू करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा तसंच नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थांमधल्या पदांच्या आकृतीबंधालाही मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे शासनाच्या विमानाच्या पुनर्वापराच्या प्रस्तावाच्या मान्यतेसह महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली. अरुण जेटली यांच्या उपस्थितीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात 2 दिवसीय बैठकीला आजपासून कोलकाता इथं सुरुवात झाली. या बैठकीत आज झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या विधेयकावर बैठकीत प्रत्येक राज्याचं मत नोंदवण्यात आलं असून हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर विविध करांच्या ऐवजी देशभरात एकसमान विक्री कर लागू व्हायला मदत होणार आहे. वस्तू सेवा करात 1% कराचा अंतर्भाव करण्याबाबत पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा कायदा लागू होऊ शकतो, असं जेटली यांनी यावेळी सांगितलं. या विधेयकासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीच्या या बैठकीला बहुतांश राज्यांचे वित्तमंत्री उपस्थित आहेत. देशातल्या कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजनांअंतर्गत 2 कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची सरकारची योजना आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. या योजनांमध्ये 80,000 कोटी रुपयांच्या गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमाचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका या विषयावरील एका कार्यशाळेत आज गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीमागे 11 राज्यातील पाणी टंचाई हे मुख्य कारण असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या 28 प्रकल्पांचा गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले. दरम्यान अमूल ही दूध उत्पादक संस्था आत्महत्याग्रस्त विदर्भात 400 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुक असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. विविध बँकांचं 9,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्याला आज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फरार घोषित केलं. मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करता यावी यासाठी ही मागणी करणारी याचिका ईडी अर्थात
सक्तवसुली संचालनालयानं दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं आज हा निर्णय दिला। विविध बँकांचं 9,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप मल्ल्यावर आहे। मल्ल्या याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं आहे। आयडीबीआय बँकेचं 900 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीनं मल्ल्यांच्या सुमारे 1400 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे। राज्य सरकारनं सरसकट सर्व शाळांना 20% अनुदान देणार असल्याचा निर्णय आज घेतला। मात्र ज्या शाळांनी अगोदरच सरकारचे सर्व निकष पूर्ण केले आहेत त्यांनी 20% अनुदान का घ्यावं असा सवाल करत सरकारी निकष पूर्ण झालेल्या शाळांना मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे ताबडतोब अनुदान द्यावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। विना अनुदानित शाळांचं अनुदान त्वरित सुरू करावं या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू असताना विखे पाटील यांनी आज औरंगाबाद इथं शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। नियमांमधल्या त्रुटी दाखवून अनुदान देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला। राज्यातल्या अनुदान पात्र शाळांना त्वरित अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। राज्य सरकारनं या संदर्भात निर्णय जाहीर करूनही हे आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनाच्या आजच्या 14व्या दिवशी कोल्हापूर इथल्या संबंधित शिक्षकांनी पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। शाळांना अनुदान मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा त्यांनी निषेध केला। विना अनुदानित शाळांना अनुदान मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असं सांगत आंदोलनाअंतर्गत राज्यातल्या 4,500 विना अनुदानित शाळा सुरू करणार नाही असं कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी म्हटलं। 14 दिवस उलटले तरी पालकमंत्र्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आहे असा आरोप जगदाळे यांनी यावेळी केला। तरुण पिढीनं व्यसनाधीनतेकडे न वळता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातल्या दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य करावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाट इथे सामाजिक कार्य या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते आज बोलत होते। प्रत्येकानं जंगलात जाऊनच समाजसेवा करायला हवी असं गरजेचं नाही, तर विलासी जीवनाचा त्याग करून साधेपणातून तरुणांनी समाज प्रवाहात येण्याची आवश्यकता आहे असंही ते यावेळी म्हणाले। ठाणे शहरातल्या तब्बल 82% इमारती अनधिकृत असल्याचं माहिती अधिकाराच्या प्रश्नाच्या उत्तरात उघड झालं आहे। ठाण्यातल्या अलर्ट सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेनं 23 मे रोजी ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींच्या संख्येविषयी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती। ठाणे महानगरपालिकेच्या माहिती अधिकाऱ्यांनी काल दिलेल्या उत्तरानुसार ठाणे शहरातल्या 1,67,106 इमारतींपैकी केवळ 18% म्हणजेच 30,336 इमारती अधिकृत आहेत, तर 1,36,770 इमारती या अनधिकृत किंवा बेकायदेशीर आहेत। उथळसरमध्ये 8,882, नौपाडामध्ये 5,393, कोपरीत 7,780, कळव्यामध्ये 11,221, मुंब्र्यामध्ये 9,022, रायलादेवी 19,733, वर्तकनगरमध्ये 11,957, तर मानपाड्यामध्ये 9,875 इमारती अनधिकृत असल्याचं या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे। ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारतींची संख्या वाढते आहे। पुण्यातल्या सप महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला। शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। सप कॉलेजची स्थापना 14 जून 1916 रोजी करण्यात आली। त्यावेळी महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात लोकमान्य टिळकांचं मोठं योगदान होतं असं प्राचार्य दिलीप शेठ यांनी सांगितलं। मी या महाविद्यालयात शिकत होतो, त्यामुळे या महाविद्यालयाबरोबर विशिष्ट ऋणानुबंध जुळले आहेत असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं। यावेळी महाविद्यालयाबाबतचं व्हिजन डॉक्युमेंट, परशुरामिया तसंच अनुवाद आणि आव्हान या पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं। एव्हरेस्ट, लोत्से, मकालू, चोयू आणि धौलागिरी ही 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची हिमशिखरं सर करून या शिखरांवर भारताचा तिरंगा फडकवण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला याचा अभिमान आहे असं मोहिमेतल्या साहसवीरांनी सांगितलं। पुण्यातल्या गिरीप्रेमी या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक आशिष माने, उमेश झिरपे, गणेश मोरे, डॉक्टर सुमित मानले आणि भूषण हर्षे
यांनी या 5ही शिखरांवर यशस्वी चढाई केली। या पार्श्वभूमीवर या 5ही गिर्यारोहकांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली। गिर्यारोहणामुळे आत्मविश्वास वाढतो, संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते। याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभरातून एकदा गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घ्यावं असं आवाहन केल्याचं या गिर्यारोहकांनी यावेळी सांगितलं। सोनोग्राफी तज्ज्ञांवर विनाकारण कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या 9000 सोनोग्राफी केंद्रांसह पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। इंडियन रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सोनोग्राफीद्वारे लिंगनिदान केलं जात असल्याचा आरोप करून पालिकेच्या आरोग्य विभागानं पुण्यातल्या डॉक्टर आशुतोष जपे यांच्याविरुद्ध केलेली कारवाई चुकीची असल्याचं असोसिएशननं म्हटलं आहे। गर्भलिंग निदान आणि प्रसूतीपूर्व कायद्याचा रेडिओलॉजिस्टना त्रास होत असल्यानं या कायद्यात दुरुस्ती करावी, काही तरतुदी वगळाव्यात अशी संघटनेची मागणी आहे। या संपात पुणे जिल्ह्यातील 448 केंद्र सहभागी झाली असून जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे। सुरक्षित रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी 2004 पासून प्रत्येक वर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो। कार्ल लँडस्टेनर या नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधकानं विविध रक्तगटांचा शोध लावला। त्याच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात। ॲनिमियाग्रस्त बालकं, महिला, अपघातग्रस्त व्यक्ती, कॅन्सर रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण अशा अनेक आजारात रुग्णाला बाहेरून रक्ताची आवश्यकता असते। अशावेळी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं तर रुग्णांना मदत होतेच, प्रसंगी प्राणही वाचतात। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे। रक्तदान दिनानिमित्त सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी महाराज रुग्णालयात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। तसंच अनेक वेळा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। शिक्षण, प्रसार आणि प्रशिक्षणात सहाय्यभूत सेवा पुरवणाऱ्या MT एज्युकेअर या कंपनीनं रोबोमेट प्लस नावाचं एक ऑनलाईन ॲप सुरू केलं आहे। रोबोमेटची उत्पादनं ई-व्यापार प्रणालीमार्फतही उपलब्ध होणार असून देशभरातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचा लाभ घेता येणार आहे। सध्या महाराष्ट्रासह 13 राज्यात MT एज्युकेअर कंपनी कार्यरत आहे। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या ॲपचं अनावरण काल मुंबईत झालं। लंडन इथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना सुरू आहे। 45 मिनिटाचा खेळ संपला तेव्हा भारतानं कोरियाविरुद्ध 1-0 गोलनं आघाडी घेतली होती। भारतातर्फे सुनीलनं खेळाच्या 39व्या मिनिटाला गोल नोंदवला। यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं इंग्लंडवर विजय मिळवला तर बेल्जियमकडून भारताला पराभव पत्करावा लागला। भारत आणि जर्मनीमधला सामना बरोबरीत सुटला होता। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात केला जाणारा शेती व्यवसाय हा पर्जन्यावर अवलंबून असल्यानं वेळेत न आलेल्या पावसाअभावी शेतीचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्ह आहेत। बेभरवशाच्या या पावसामुळे पारंपरिक हंगामानुसार शेती करणं शेतकऱ्यांसाठी अवघड बनत चाललंय। मान्सून सक्रिय होण्यास विलंब होत असल्यानं बळीराजाला आणखीन काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंतातूर झाला आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन कसं करावं, कोणती पिकं घ्यावी, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर साताप्पा खरवडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार सर। नमस्ते मॅडम। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आता या पेरण्यांसाठी नेमकं शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, कारण आपली ही जी शेती आहे ना याच्यामध्ये आपण मृग नक्षत्र किंवा नक्षत्रांप्रमाणे कुठेतरी पेरणी करून मग आपण वारीला निघून जातो, हे पूर्वापार आहे। याच्यामध्ये आता पावसाचे थोडंफार पुढे मागे होत चाललेलं आहे, काय करायला पाहिजे आपण? आता जर पाहिलं मॅडम, पाऊस आणि हवामान याच्यातील बदल आता आपण अनुभवतोय। आता सध्या जर पाहिलं तर भारत हवामान विभाग यांच्या आजच्या पावसाचा काय अंदाज दिलेला आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर कोकण,
मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये 18 जून नंतर मान्सूनच्या आगमनास अनुकूल स्थिती निर्माण होऊन पर्जन्य क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. हा अंदाज आपल्याला भारत हवामान विभागानं आजचा दिलेला आहे. त्यानुसार जर पाहिलं तर पिकाची लागवड करताना आपण हे विचारात घेतलं पाहिजे की कमीत कमी पाऊस किती पाहिजे. किमान पाऊस जर 60 ते 70 मिलीमीटर पाऊस पाहिजे. त्याचबरोबर जमिनीत जी ओलावा आहे तो 4 ते 5 इंचाचा ओलावा जमिनीत असणं पेरणीच्या वेळेस गरजेचं आहे. या गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाहिलं आतापर्यंत जर अभ्यास जर आपण पाहिलं तर जूनचा दुसरा पंधरवडा ते जुलैचा पहिला पंधरवडा यामध्ये पिकांची जी काही आपण लागवड करतोय हा कालावधी आपणास पिकांच्या वाढीसाठी पोषक आढळून आलेला आहे किंवा पेरणीसाठी योग्य आढळून आलेला आहे. तर या कालावधीत देखील आपण लागवड करणं गरजेचं आहे. जमिनीचा ओलावा त्याचबरोबर पाऊस 60 ते 70 मिलीमीटर जो पाऊस आहे तो देखील आपण विचारात घेणं पेरणीच्या वेळेस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण जर लागवड करताना पिकांची लागवड आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कमी कालावधीत लवकर येणारी पिकं, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असणारा पाण्याचा ताण सहन करणारी जी पिकं आहेत त्यांची निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जर यंदाचं जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर त्यामुळे राज्य शासनानं बाबा की कडधान्याची जी लागवड आहे ती मोहीम आपल्या हाती घेतलेली आहे. यामध्ये जर आपण जर पाहिलं तर याच्यात खरीप पिकाचं नियोजन करताना आपण जी खरीपाची महत्वाची पिकं आहेत याच्यामध्ये आपण बाजरी, सूर्यफूल, तूर, सोयाबीन, भात, कापूस या मुख्य किंवा सरळ पिकं यांची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाहिलं जर आंतरपिकं म्हणून जर आपण लागवड करताना या पिकासोबत 2:1 प्रमाण जे आपण ठेवून आपण आंतरपिकांची देखील लागवड करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर बाजरी तूर, सोयाबीन तूर, त्याचबरोबर सूर्यफूल तूर, कापूस मूग उडीद, तूर गवार किंवा तूर एरंडी गवार आणि या आंतरपिकांची देखील लागवड करणं गरजेचं आहे. आता जर लागवडीचा जर आपण विचार केला भात क्षेत्रात जे काय आहे भात लागवडीचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर आपण मान्सूनच्या पूर्वतयारी म्हणून जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण बाकी भात आणि नागली पिकासाठीच्या रोपवाटिका तयार करून त्याची रोपं तयार करणं गरजेचं आहे. आता आपण हे जे सांगितलं हे सर्वसाधारण आपण सांगितलं, पण आता आपल्याकडे राज्याचे वेगवेगळे भाग आहेत तर त्या प्रत्येक भागामध्ये नेमकं कशी तयारी करायला पाहिजे, कुठली पेरणी, सिंचनाची व्यवस्था आपण त्याप्रमाणे आढावा घेऊया. तर आपण सुरुवात मराठवाड्याने करूया की मराठवाड्यामध्ये नेमकी कधी पेरणी करावी, कुठली पिकं तिथे घेऊ शकतो, पाण्याचं काय करू शकतो, हे आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूया. आता मराठवाड्यात जर आपण विचार केला मॅडम तर मराठवाड्यात जर पाहिलं तर याच्यामध्ये जे महत्वाची पिकं आहेत त्याच्यामध्ये बाजरी येऊ शकते, तूर आहे तिथे महत्वाचं पीक घेतलं जाते, कापूस घेतलं जातोय, सोयाबीन एक मुख्य पीक आहे हे घेणं गरजेचं आहे. पण तिथे देखील लागवड करताना आपण जे आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की बाबा की जमिनीत ओलावा 4 ते 5 इंचाचा पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर जमिनीचं जे पाऊस जे आपण पाहतोय तो 60 ते 70 मिलीमीटर पाऊस असणं पडणं गरजेचं आहे. म्हणजे बियांची उगवण क्षमता वाढून पीक उत्पादनावरती त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल. आता आंतरपीक तुम्ही म्हणला तर मराठवाड्यामध्ये वेगळं आंतरपीक घ्यायला पाहिजे का? आता पण संपूर्ण राज्यामध्ये कडधान्य आंतरपीक म्हणून घ्या असं सांगितलं, तर मराठवाड्यामध्ये पण तेच घ्यायला पाहिजे का वेगळं कुठली घ्यायला पाहिजे? विभागवार देखील आपण वेगळी आंतरपिकं दिलेली आहेत. याच्यामध्ये कडधान्य पिकाचा आंतरपिकामध्ये आपण समावेश केलेला आहे. कापूस पिकामध्ये तूर पीक एक महत्वाचं पीक मराठवाड्यात घेतलं जाते ते देखील लागवड करणं गरजेचं आहे आपल्याला. आता मराठवाड्याचं झालं, आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण काय, खानदेश उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय करायला पाहिजे? तिथं बऱ्याच ठिकाणी कापूसाची लागवड जे आहे त्या भागात देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. आंतरपिकं जे आपण सांगितलेले आहेत याच्यामध्ये आपण जर बाजरीच म्हटलो आपण किंवा तूर सोयाबीन या पिकांची लागवड आपण पूर्ण महाराष्ट्रभर जर तो विचार केला तर तूर सोयाबीन हे खरीपाची महत्वाची पीक आहेत, येतेच घेणं आपण गरजेचं आहे. पण म्हणजे आता पाऊस आपल्याला म्हणतं की 18 तारखेच्या पुढे येणार आहे, मग तो पाऊस आल्यानंतर एक आठवडाभराने पेरणी करावी का काय, साधारण काय करावं? असं आहे की तिथं पाऊस जरी आला आपल्याला तिथं कसे आपण म्हणतो की 60 ते 70 मिलीमीटर पाऊस पाहिजे आपल्याला लागवडीच्या वेळेस, जमिनीत ओलावा 4 ते 5 इंचाचा पाहिजे आहे. त्यामुळे वापसा कंडिशन देखील वापसा परिस्थिती देखील जमिनीच्या पिकाच्या उगवण क्षमतेच्या बियाण्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. आणि आता उर्वरित विदर्भाचं एक बघायला पाहिजे, विदर्भामध्ये काय नेमकं? विदर्भाचा जो आपण अंदाज दिला हवामान अंदाजानं त्याच्यामध्ये जरा एक आठवडाभर अजून वाट पाहावी लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला पावसाच्या म्हणजे परिणामकारक पाऊस पडण्यासाठी किंवा पिकाच्या लागवडीसाठी जर वाट पाहायचं म्हटलं तर थोडी वाट पाहावी लागेल आपल्याला. पण मग तिथे कुठली पिकं? विदर्भात जर पाहिलं आपण महत्वाचं कापूस पीक घेतलं जाते, तूर पीक महत्वाचं घेतलं जाते तिथे. असं आणि धानाचं आहे. धानाचं कोकण भागामध्ये जर पाहिलं आपण धानाचं पीक आपण सांगतोय. काही ठिकाणी तिथं धूळ पेरणी देखील केली जाते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आता रोपवाटिका आहेत धानाची, भाताची रोपवाटिका देखील तयार करण्याचं काम कोकणामध्ये सुरू आहे काही ठिकाणी. आता ही पारंपरिक पिकं सांगितलेली आहेत का, याच्या पलीकडे आपण जाऊन काही वेगळी पिकं घेऊ शकतो का?
आता हे जर खरीपाची पिकं जर पाहिलं आपण, या खरीपाची पिकं कडधान्य पिकावरतीच आपण जाणं खरीपाच्या दृष्टीने किंवा हवामानाच्या दृष्टीने आपण तीच पिकं घेणं गरजेचं आहे. नाही म्हणजे पाऊस किंवा पाण्याची उपलब्धता बघून पिकांमध्ये बदल करावा असं जे कमी सुचवलं कालावधीची जातं, आपण कमी काय? कालावधीची पिकं आपण बघणं म्हणजे गरजेचं आहे. कुठली कमी कुठली आता घेऊ जर पाहिलं आपण तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं कमी कालावधी आणि कमी पाऊस लागणारी पिकं, याच्यामध्ये जर पाहिलं तर बाजरी महत्वाचं पिकं आपण आढळून येईल आपल्याला याच्यामध्ये, ते देखील आपण घेऊ शकतोय. काही भागामध्ये ज्या ठिकाणी आपण लागवड केली भाताचं पीक ते घेतलं पाहिजे आपल्याला, असं आहे. किंवा फळबागांच्या फुलं असतील किंवा बाकीचे कुठले आपल्याला फुलं उपाय आपण किंवा तसं पर्याय पाहिलं तर आहेत? आपण शेडनेट म्हणतोय, आपण ग्रीन शेडनेटचं घेतोय आपण. याच्यामध्ये जर पाहिलं तर ती पिकं देखील कमी कालावधीची किंवा भाजीपाला पिकं याच्याकडे देखील वळणं गरजेचं आहे. मग त्याचबरोबर पाण्याची सोय किंवा सिंचनाची सोय असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी संरक्षित पाणी सांगा तुम्ही. आपल्याला आता संरक्षित पाणी घ्यायचं म्हणलं शेततळे एखादं असणं गरजेचं आहे. तिथं आपल्याला शेततळे असलं तर संरक्षित पाणी आपण देऊ शकतो शेतीला. Yes. आणि याच्या पलीकडे आपण सिंचनासाठी काय करू, म्हणजे तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, त्यासाठी काय? आता तुषार सिंचन ठिबक सिंचन जर आपण वापरायचं म्हणलं तर जवळपास आपल्याला जर पाण्याचा जो बचत आहे त्याच्यामध्ये 30% पर्यंतची बचत होताना आपल्याला आढळून येते आहे. आणि उत्पादन देखील जवळपास 40 ते 50% उत्पादनात वाढ झालेली आढळून येते. तर त्यानुसार मग ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, या पद्धतीचा वापर ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आपण ही मुलाखत चालू ठेवा, पण आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेत भारतानं दक्षिण कोरियावर 2-1 गोलनं विजय मिळवलेला आहे. या विजयामुळे 7 गुणांसह गुणतालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 45 मिनिटांचा खेळ संपला तेव्हा भारतानं कोरियावर 1-0 गोलनं आघाडी घेतली होती. मात्र अखेरच्या क्षणी कोरियानं 1-1 अशी बरोबरी कोरियाने गोल झळकवत 1-1 अशी बरोबरी साधली होती. पुन्हा आपण आपल्या मुलाखतीकडे वळूया की अतिशय चांगली बातमी एक आपल्या भारताच्या विजयाची मिळालेली आहे. त्याचबरोबर आता पावसाकडेही वळूया आणि फळबागांच्या बाबत आपण काय सांगत होतात? फळबागाच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर आता पावसाचं आपण फळबागाची लागवडी पावसावरतीच पूर्णपणे अवलंबून आहे. आता सन्माननीय पंतप्रधानांनी 2 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतलेली आहे. प्रत्येक ठिकाणी टार्गेट आपण कंप्लीट करत आहोत. त्याच वेळेस हे पावसावरती त्या देखील अवलंबून आहे. त्यामुळे आपण जे काय त्या पाण्याचं नियोजन असेल किंवा आपलं रोपांचं नियोजन असेल ते करणं गरजेचं आहे. खड्डे खोदणं करणं ते गरजेचं आहे आपल्याला फळबागाच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून. आता मान्सून लांबलेला आहे म्हणजे थोडाफार म्हणलं तरी, तर अशा वेळेला उपाययोजना पाण्यासाठी वगैरे काय करता येईल का? त्याला जलयुक्त शिवार हे एक चांगलं उत्तर निर्माण झालेलं, काय सांगू शकतो? जलयुक्त शिवार योजनेचा चांगले परिणाम आपण पाहतोय सध्या. आता शेतामध्ये पाहिलं विहीर पुनर्भरण असेल, जलयुक्त शिवार असेल, शेततळे असेल, याचे चांगले परिणाम शेतीमध्ये किंवा शेतकऱ्यांना फीडबॅक चांगल्या प्रकारे आपल्याला येतोय. बरोबर. आता या सगळ्या बरोबरच तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याची गरज निर्माण झालेली आहे का, आणि ते शेतकऱ्यांना आपण कसं समजावून सांगणार आहोत? आधुनिक तंत्रज्ञान तर घेणं गरजेचंच आहे. आता जे पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपलं जॉईंट अग्रो कर्मचारी विद्यापीठाचं कृषी विद्यापीठाची जी मीटिंग झाली अकोल्यामध्ये, त्यामध्ये काय नवीन शिफारशी दिल्यात, नवीन तंत्रज्ञान दिलेलं आहे, नवीन वाहनांचं दिलेले आहेत, नवीन पिकांच्या जाती दिलेल्या आहेत किंवा नवीन आपण लागवड पद्धती आहेत का, नवीन पिकाच्या वाहनाच्या लागवड पद्धती बरोबरच त्याला तुषार सिंचन किंवा इतर सिंचन पद्धती आहेत का, शेडनेट आहे का, ग्रीन हाऊस आहे का, याच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशीप्रमाणे आपण जे काय नवीन शेती लागवड आधुनिक तंत्रज्ञान जे वापरायचं आहे ते वापरणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या बरोबर शेतीला एक जोडधंदा निर्माण करण्यासाठी आपण नेमकं काय? आता जोडधंद्याच्या बाबतीत जर पाहिलं मॅडम तर आता मधुमक्षिका पालन देखील चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांमध्ये आहे. रेशीम उद्योग सगळ्या चांगल्या प्रकारे चालले, मराठवाड्यामध्ये असेल किंवा कोल्हापूरचा काही भाग असेल, इकडे रेशीम उद्योगाचे देखील चांगला आपल्याला बेनिफिट शेतकऱ्यापर्यंत आता दिसून येत आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालन, शेळीपालन तर हे तर पारंपरिक जोडधंदे शेतीसाठी उपयुक्त आपण आढळून आले शेतकऱ्यासाठी. या सगळ्यामध्ये एक जाणवतं की पावसामध्ये खंड पडतायत, पाऊस उशिरा येतोय किंवा आला तर जबरदस्त येतोय. याच्या सगळ्यासाठी जलसाठे निर्माण करण्यासाठी किंवा ते पाणी मुरवण्यासाठी नेमके काय उपाययोजना झालेल्या आहेत का? जलयुक्त शिवार हे सचवती उत्तर? जलयुक्त शिवारच तर चांगलेच इफेक्ट आपण आढळलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर विहीर पुनर्भरणाचे देखील आपण चांगले रिझल्ट पाहतोय. त्याचबरोबर आपण शेततळ्याचं देखील पाहतोय आणि शेतकऱ्यांचा जर सामुदायिक सहभाग त्याच्यामध्ये आपण आढळून येताना दिसतोय. मग शेतकऱ्याला ऍक्च्युअली याची फळं जे म्हणतो आपण जलयुक्त शिवारचे, शेतकरी स्वतःहून त्यांचे अनुभव कथित करतायत, सांगतायत. थोडक्यात की जमिनीमध्ये नीट ओलावा, 60% ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नका, हा संदेश आज आपण आणि आपण आला आणि खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. हवामान वृत्त. वाऱ्यांचा जोर कमी असल्यानं मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे हा पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 18 तारखेला मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होईल असं प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भुते यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं.
राज्यात मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी मोसमी पाऊस राज्यात आला अशी अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला भारतीय हवामान राज्य विभागाच्या कृषी विभागाचे उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आहे. ठाणे आणि पालघरमध्ये आज पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. येत्या 36 तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी, उत्तर कोकणात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 35, किमान 29, नागपूर 43-29, पुणे 33-25, औरंगाबाद 37-26, नाशिक 35-25, कोल्हापूर 29-23, रत्नागिरी 31-28, सोलापूर 37-24 आणि अमरावती 39 आणि 27. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा. पात्र घोषित केलेल्या कायम विना अनुदानित शाळांना 20% अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा, अरुण जेटली यांची माहिती. कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजना अंतर्गत 2 कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची केंद्र सरकारची योजना. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्या फरार घोषित. आणि नैऋत्य मोसमी पाऊस 18 जून नंतर राज्यात दाखल होण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी सध्या पेरण्या करू नयेत, भारतीय हवामान कृषी विभागाचा सल्ला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.